देशामध्ये पावसाच्या पहिल्या 2 महिन्यांमध्ये आसमानी पाऊस झालाय। दक्षिणेतील 6 राज्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा खूप जास्त पडलाय। उत्तरेतील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय, त्याच्यामुळे चिंता व्यक्त होतीये। झारखंड राज्यामध्ये 49% कमी तर तामिळनाडूमध्ये 83% जास्त पाऊस झालाय। खरीपाची पेरणी झालेल्या शेतजमिनीत मात्र गेल्या वर्षीपेक्षा वाढ झाली आहे। 19 जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात 704 लाख हेक्टर्सवर खरीपाची पेरणी झाली। पावसाळ्याचा हा हंगाम सुरू झाल्यापासून अगदी पहिल्या 2 महिन्यांमध्येच जून आणि जुलैमध्येच सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये विशेषतः पडलेला आहे, पण उत्तरेकडे मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय, त्याच्यामुळे काहीशी चिंता सुद्धा व्यक्त होतीये। आकडेवारी आपण झारखंड आणि तामिळनाडूची बघितली। झारखंडमध्ये 49% कमी तर तामिळनाडूमध्ये थेट 83% पेक्षा सुद्धा जास्त पाऊस पडलाय। प्रतिनिधी रिद्धेश हातिम यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। रिद्धेश, दक्षिणेकडे तर चांगला पाऊस झालाय, पण उत्तरेत काहीशी चिंता व्यक्त होतीये कमी पावसामुळे। नेमका काय फटका बसलाय उत्तरेकडच्या राज्यांना? नक्कीच आपण पाहिलं जून आणि जुलैमध्ये पावसाचे विस्कळीत वितरण झारखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, ओडिशा आणि बिहारसह 9 राज्यांमध्ये आपण पाहिलं तर 20 ते 50% आसपासच्या श्रेणीत लक्षणीय पावसाची कमतरता आहे। तर दक्षिण द्वीपकल्पित 4 राज्यांसह 6 राज्यांमध्ये जून ते 20 जुलैपर्यंत कालावधी मोठ्या प्रमाणात पावसाची संचयची नोंद करण्यात आली। त्या राज्यानुसार झारखंडमध्ये सर्वाधिक तूट नोंदवली गेली आहे, तर तमिळनाडू या कालावधीमध्ये त्या संबंधित सामान्य पावसापेक्षा सर्वाधिक अतिरिक्त नोंद झाली आहे। एकंदरीत केलं तर व्याव्यामध्ये 14% तूट, पूर्व आणि ईशान्येमध्ये 12% तूट, एकत्रित पावसाने देशाने 1 पेक्षा जास्त तूट नोंदवली आहे। शनिवारी सर्वात जास्त फटका भारताला बसला आहे। ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये किनारपट्टीवर नाराश्यामुळे झालेल्या पावसात गेल्या 24 तासांमध्ये तूट पडली आहे। प्रदेशात मध्य भारतात कोणतीही तूट झाली नाही, तर दक्षिण दिल्ली आतापर्यंत सामान्यपेक्षा 26% जास्त पाऊस झाला आहे आणि या महिन्यात अपेक्षित चांगला पाऊस पडण्याचे काही दिवस वगळता एकूण परिस्थिती फारशी सुधार होणार नाही अशी माहिती मिळत आहे। निश्चित रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।